नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण विरामचिन्हे बघूया। विरामचिन्हे ही पेपर नवोदय स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षेला सुद्धा विचारले जातात। भाग छोटा आहे पण आपले मार्क्स गेले नाहीत पाहिजे यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टी इथे शिकणार आहोत। तर मला हे एक सांगा, विरामचिन्हे म्हणजे काय? आता विरामचिन्ह या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे। विराम म्हणजे थांबणे आणि चिन्ह म्हणजे खूण। जसे की डॉक्टर आहेत त्यांना अशी प्लसची खूण असते। आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना, त्यावेळेस अशी प्लसची खूण असते, ते झालं त्यांचं चिन्ह। विरामचिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेली देणगी आहे। विरामचिन्हे हे इंग्रजीमधून आलेले आहे आणि आपल्याला विरामचिन्हे सर्वप्रथम कोणी वापरलेले आहे मराठीमध्ये ते तुम्हाला माहित आहे का? माहित असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये उत्तर द्या। आणि जर माहिती नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो तेव्हा आपल्याला अधूनमधून थांबावे लागते। या थांबण्याला विराम असे म्हणतात। विराम म्हणजेच थांबणे। आपण जे एकमेकांमध्ये जे कम्युनिकेशन करतो त्यावेळेस आपण जे छोटे छोटे वाक्य बोलतो तेव्हा जे थांबावं लागते त्याला विराम असे म्हणतात। बोलण्यातील विराम वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवलेले असतात। अशा चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात। मग विरामचिन्ह एकच आहे का? नाही, एकूण ते 10 प्रकारचे विरामचिन्हे आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाक्यानुसार वापरले जातात। विरामचिन्हामुळे वाक्य कुठे संपले, कुठे सुरू झाले आणि ते पूर्ण आहे की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी कळतात। म्हणून विरामचिन्हांना लेखनात खूप महत्त्वाचे स्थान आहे। अशा चिन्हाचा वापर केव्हा व कुठे करावा हे समजून घ्यावे लागते। विरामचिन्हे 2 प्रकारचे आहे। विराम दर्शवणारी आणि दुसरी अर्थबोध करणारी। म्हणजे विराम दर्शवणारी हे पूर्ण विराम, अर्धविराम, स्वल्पविराम आणि अर्थबोध म्हणजे त्या प्रश्नामध्ये जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये काय व्यक्त केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की प्रार्थना केलेली आहे की शोकदर्शक आहे की हर्षदर्शक आहे, हा त्याच्या अर्थावरून आपल्याला कळते। चिन्ह दिलेले आहेत। आता पहिलेच बघूया आपण पूर्णविराम। विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दर्शवण्यासाठी शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी अक्षरांपुढे पूर्णविराम देतात। जेव्हा आपलं वाक्य पूर्ण होते त्यावेळेस पूर्णविराम देतात। आणि पण आपल्या नावामध्ये किंवा आपली जी डिग्री आहे BA, MA, MSW हे जे आहेत हे आपण काय एवढं मोठं लिहित बसणार का? नाही। त्याच्यामुळे आपण यम करून शून्य म्हणजे पूर्णविराम। हे बघा मी तुम्हाला लिहून दाखवते। MSW। आता हे MSW आहे तर आपण असं मास्टर ऑफ सोशल वर्क एवढं मोठं लिहित बसणार का? नाही। हे बघा, हे जे मी हे ठिंब दिलेले आहेत हेच पूर्णविराम आहे। डिग्रीच्या समोर आपण हे पूर्णविराम वापरू शकतो। अर्धविराम आपली छोटी छोटी वाक्ये उभय आणि अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात। त्याने खूप अभ्यास केला, उदाहरणामध्ये बघा, त्याने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही। आपलं वाक्य अर्धवाक्य आहे, छोटं वाक्य आहे। त्याने अभ्यास केला हे वाक्य होत होतं पण त्याच्या समोरही वाक्य जोडून आहे आणि इथे अर्धविराम दिलेला आहे। त्याने अभ्यास केला एवढं वाक्य असतं तर पूर्ण विराम आला असता आणि वाक्य संपलं असतं, पण तसं झालं का? नाही। इथे अर्धविराम आला आणि परंतु चांगले गुण मिळाले नाही, वाक्य समोर आहे। आता 3 नंबर स्वल्पविराम। स्वल्पविराम म्हणजे एकाच जातीतील एकाच गटातील जे सारखे शब्द येतात तेव्हा आपण स्वल्पविराम वापरतो।
जसे की आपण आता शालेय वस्तू जर घ्यायला गेलो तर आपण एकच वस्तू जर घ्यायची असली आपल्याला तर आपण दुकानदाराला सांगतो की मला पेन द्या किंवा पेन्सिल द्या. पण आपल्याला आता भरपूर वस्तू घ्यायच्या आहेत तर आपण पेन पेन्सिल आता आपल्याला असे लिहायचे आहे. पेन पेन्सिल लिस्ट बनवत आहोत आपण. पेन पेन्सिल इरेजर शॉर्पनर नोटबुक बुक उजळणी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपण कॉमा करून लिहितो म्हणून याला स्वल्पविराम असे म्हणतात. अर्धविराम अर्धविराम म्हणजे छोटी वाक्य तपशील दाखवायचा असल्यास अर्धविराम वापरतात. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि हे 2 ठिंब दिलेले आहेत त्याला अर्धविराम म्हणतात. प्रश्नार्थक चिन्ह जेव्हा आपण प्रश्न विचारतो कोणाला त्यावेळेस हे प्रश्नार्थक वाक्यामध्ये कोण काय कोणास कोणाला कोणी का हे जे प्रश्नाच्या शेवटी शब्द येतात तेव्हा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य म्हणून ओळखले जाते आणि हे प्रश्नचिन्ह 100% त्याच्यामध्ये येते. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी तू केव्हा आलास हे बघा इथे प्रश्न केला तू केव्हा आलास आणि प्रश्नार्थक चिन्ह हे झालं प्रश्नार्थक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह जेव्हा एखाद्या वेळेस आपल्या ज्या भावना असतात अचानक आपल्या तोंडातून जे शब्द निघतात त्याला उद्गारवाचक भावना म्हणतात. उद्गारवाचक शब्द म्हणतात. जसे की आपण अरे वा किती छान दिसतोस. हे अरे वा हे जे आहेत ते आपल्या तोंडामधून अचानक निघणारे शब्द आहेत. हे बघ उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे उद्गारवाचक चिन्ह असे दिले जातात. हे उद्गारवाचक शब्द असतात आणि त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह हे असतातच 100%. म्हणजे उद्गारवाचक वाक्य ओळखताना एक सोपी ट्रिक उद्गारवाचक शब्द आणि त्याच्यानंतर हे चिन्ह असतात. शाबास छान खेळलास हे बघा इथे पण शाबास हे काय उद्गारवाचक शब्द आहे. छान खेळलास. अवतरण चिन्ह दुहेरी बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरता एकेरी एखाद्या शब्दावर भर द्यावा लागतो असल्यास दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. तो म्हणाला मी येईल हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. तो म्हणाला मी येईल म्हणजे आपण एक गोष्ट दुसऱ्याला सांगणार आहोत दुसऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्यासाठी. एकेरी म्हणजे एखादा शब्द जो आहे आता इथे उदाहरणामध्ये काय दिलं मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मग कोणत्या शब्दावर जास्त भर आलेला आहे वर्ण. आठ नंबरचा आहे संयोग चिन्ह. अशी रेष दिलेली आहे आडवी. 2 शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे संयोग चिन्ह वापरतात. आता आपण इथे सुरुवात केली डावीकडून उजवीकडे सुरुवात केली. इथे आपलं पेज संपलं आणि शब्द आपला जागा आहे पण इथे पूर्ण शब्द बसला नाही. अर्धा शब्द बसला. अर्धा शब्द इथे बसला आणि अर्धा शब्द आपण खालच्या बोर्डीमध्ये लिहिणार आहोत इथे लिहिणार आहोत. तर इथे अशी डॅश करून आपलं कंटिन्यू तो शब्द लिहायचा. त्याला म्हणतात संयोग चिन्ह. अपसरण चिन्ह चिन्ह डॅश स्पष्टीकरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास म्हणजे आपण बोलत आहोत बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आणि स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. मी तेथे गेलो पण त्याच्यासमोर तो बोललाच नाही म्हणजे ही गोष्ट अर्धवट झाली. तो बोलता बोलता थांबला. तो मुलगा त्याने बक्षीस मिळवले आपल्याला आपल्या शाळेतील आहे. आणि 10 विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे हे किंवा ते
आपल्याला पर्यायी शब्द वापरले जातो. विकल्प, विकल्पबोधक, उभयअन्वयी, अव्यय. विकल्प म्हणजे हे किंवा ते दाखवणे. आता आपल्याकडे कोणी आलं तर आपण म्हणतो ना, तुम्ही जर जवळचे दूरचे असले तर आपण नाही एवढं बोलू शकत, पण जवळचे जर असले, आपली बहीण म्हणा किंवा आपली मैत्रीण म्हणा, खूप क्लोज आहे, आपण तिला म्हणणार ना, का गं तू सकाळी घरून लवकर निघाली, तू जेवण करणार की आता नाश्त्याला बनवू? मग जेवण करणार की नाश्ता करणार? मग इथे विकल्पबोधक म्हणजे ही रेष येणार, हे किंवा ते. हे बघा इथे उदाहरणामध्ये दिलेलं आहे, मी चहा डॅश आणि कॉफी घेतो, म्हणजे मी चहाही घेतो आणि कॉफी घेतो. हा, तर आपला प्रश्न होता, विरामचिन्ह ही मराठीमध्ये सर्वप्रथम कोणी वापर केला? तर विरामचिन्हाचा सर्वप्रथम मराठीमध्ये वापर हा मेजर कँडी यांनी केला. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.